नमस्ते एव्हरीवन, मी प्रतिभा चाके आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आवळ्यापासून एक खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत। आवळा किती गुणकारी आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे। आवळ्यामधील व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। केस वाढीसाठी आणि त्वचेसाठी आवळा हा गुणकारी आहे। तसेच आवळ्यामध्ये फायबर असते, त्यामुळे आपली पचनक्रिया उत्तम राहते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते। हृदयाचे आरोग्यसुद्धा चांगले राहते। असा हा गुणकारी आवळा खाण्याचे अनेक भरपूर फायदे आहेत। त्यामुळे आपण हा गुणकारी आवळा नक्कीच रोज खाल्ला पाहिजे आणि आपल्या आहारात त्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे। तर या बहुगुणी आवळ्यापासून आज आपण खूप छान अशी एक रेसिपी बनवूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण आवळा खूप स्वच्छ असा धुवून घेऊया। आवळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण कपड्याने पुसून तो छान असा कोरडा करून घेऊया। हे बघा, हा सगळा आवळा जो आहे तो कापडाने पुसून अगदी कोरडा करून घेऊया आपण। आवळ्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, नाहीतर पदार्थ जास्त दिवस टिकणार नाही। त्यामुळे आपण हा आवळा खूप छान असा कापडाने पुसून घेऊया आणि कोरडा करून घेऊया। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे। आता हा कोरडा केलेला आवळा जो आहे तो आपण पाणी न घालता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या करून वाफवून घेणार आहोत। आवळ्यावर आपण झाकण ठेवून देऊया। कुकरच्या 2 शिट्या आपण करून घेतलेल्या आहेत। कुकर बऱ्यापैकी गार झालेला आहे। हा वाफवलेला आवळा आता आपण किसणीवर किसून घेऊया। बघा, आवळा आपण छान असं सगळा किसून घेतलेला आहे बघा। आता मंद आचेवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता 1-2 चमचे तूप घेऊया आणि तुपावर हा किसलेला आवळा घालून घेऊया। आवळा तुपावर छान असा परतून घेऊया 5 मिनिटं। आवळा आपण 5-7 मिनिटं छान तुपावर परतून घेतलेला आहे। आपण इथे आवळा अर्धा किलो घेतला होता, त्यासाठी मी इथे 350 ग्राम गूळ घेतला आहे आणि 150 ग्राम साखर घेतली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे आवळा आणि गुळाचं मिश्रण छान मिक्स करून घेऊया। आपण आवळ्यापासून खूप छान असा स्वादिष्ट चुंदा तयार करत आहोत। आता गूळ आणि साखर छान वितळली आहे। आता आपण यावर झाकण ठेवून देऊया आणि आवळा छान शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चुंदा असा परतत राहायचा आहे। आता यामध्ये 1 लहान तुकडा दालचिनीचा घालणार आहोत आणि 2 लवंग घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घालूया आणि 1 लहान अर्धा चमचा हळद घालूया। आता हे सगळं आपण छान मिक्स करून परतून घेऊया। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 5-7 मिनिटं आपण चुंदा छान शिजवून घेऊया। मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं। बघूया, किसलेला आला आहे 1 छोटा चमचा, तो घालूया आणि अर्धा चमचा कुटलेली वेलची पूड आहे ती घालूया। छान मिक्स करून घेऊया। मी आलं घालायला विसरले होते, म्हणून मी आता घातलेले आहे। तुम्ही ना, आपण हे सुरुवातीला गूळ घातला ना, गूळ आणि साखर, त्याच वेळेस आलं सुद्धा घाला। मध्ये मध्ये मिक्स करत 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपण चुंदा छान शिजवून घेतलेला आहे। बघा, चुंदाला खूप सुंदर असा रंग आलेला आहे। खूप छान असा रंग आलेला आहे बघा। विंटर स्पेशल आवळा चुंदा बनून तयार आहे। असा हा टेस्टी आणि हेल्दी आवळा चुंदा तुम्ही सुद्धा नक्की बनवा। तुम्हाला सुद्धा हा आवळा चुंदा नक्कीच आवडेल। थँक यू।